वसईच्या मिठागराला अद्यापही पाण्याचा वेढा कायम आहे। पावसाने उसंत घेतली आहे। मात्र असं असलं तरी मिठागर परिसर जलमय आहे। मिठागरमध्ये सुमारे 150 कुटुंबांचं वास्तव्य आहे। त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। जी आजी आहे जी डहाणूवरून आली, ज्यांच्या घरामध्ये 2 दिवसापूर्वी मयत झालं होतं। आता तेरवीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आजी ज्या पाण्यामधून जाते, मी स्वतः त्यांच्यासोबत चालतोय। कुठून आलात तुम्ही? लहानच बरं, काय झालंय ग इथं? कशासाठी चाललात? नाही, मी आहे ना तिकडे माझी बहीणचा नवरा मेला ना, ते म्हणून आले इकडे बसायला। काय स्थिती आहे आतमधली? आता काय आतमध्ये पूर्ण पाणी भरलंय गावात। हा, आता कोण जेवण वगैरे असं सुविधा नाही, कायच नाही। बरं, आता घरमध्ये पण कोणाचं पाणी आहे काय आहे, हा. आता एवढा एवढा पाणी आहे रस्त्यामध्ये पण। आपण बघितलेलं आहे की समोर एक दृश्य दाखवतो मी तुम्हाला की ही बोट आहे। ज्या लोकांना ह्या बोटीमधून बाहेर निघतात, कधी कधी ही स्थानिकांची बोट आहे, पण बोटीमधून बाहेर बघितलं की म्हणजे ही अवस्था आहे त्यांची की चालता येणं कठीण आहे। अक्षरशः आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला व्यक्ती आहे की तो या ठिकाणी पडला आणि